हॅलो स्टुडंट्स, कॅरी ऑन सर्क्युलर काय आहे 2025-26 या अकॅडमिक इयर साठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत असणाऱ्या कॉलेजेससाठी लागू केलेला आहे। एक्झॅक्टली त्या सर्क्युलर मध्ये किती रूल आहेत, कंडिशन्स काय आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या YouTube चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा। एज्युकेशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। चला तर बघूयात काय कंडिशन्स आहेत, काय रूल आहेत कॅरी ऑन साठीचे। ओके, आता हे बघा, SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या अंडर आलेले हे सर्क्युलर परिपत्रक क्रमांक 209 असं त्यांनी दिलं आहे 2025। हा जो व्हिडिओ मी बनवत आहे ऑगस्ट 2025 रोजी बनवतो आहे। आता विषय सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विशेष बाब म्हणून तात्पुरता प्रवेश ओके, म्हणजे टेम्पररी असेल, तुम्ही जे काही ऍडमिशन घ्याल का ते सुद्धा मी सांगणार आहोत। तात्पुरता प्रवेश सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत असे हे सर्क्युलर आहे। बघा, आता विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येते की सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षासाठी केवळ शैक्षणिक वर्ष 24-25 मधील हिवाळी सत्र ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि उन्हाळी सत्र एप्रिल-मे 2025 परीक्षेमध्येच अनुत्तीर्ण म्हणजे फेल झालेले अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम ते तृतीय, द्वितीय ते चतुर्थ आणि तृतीय ते 5व्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष संधी देण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने खालील मान्यता देण्यात येते। आता एकदम 1 बाय 1 त्याचे जे 6-7 रूल्स दिलेत ते आपण 1 बाय 1 बघूयात। कॅरी ऑन सर्क्युलरचा रूल नंबर 1 एकदम आपण डिटेल मध्ये बघणार आहोत। केअरफुली लक्ष द्या। केवळ शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील हिवाळी सत्र म्हणजे काय की विंटर एक्झाम तुम्ही जी दिली गेली ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 ला आणि उन्हाळी सत्र परीक्षा म्हणजे समर एक्झामिनेशन एप्रिल-मे 2025 मध्ये जी एक्झाम झाली, या परीक्षेत जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड वर्षातील अनुशेष कायम राहिल्याने तृतीय, चतुर्थ आणि 5व्या वर्षात प्रवेश घेण्यास पात्र नाहीत अशा सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना, आता हे बघा, त्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम वर्षामधील अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या 5व्या सत्राकरिता, द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या 7व्या, त्याचबरोबर तृतीय वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 5व्या वर्षाच्या 9व्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश वरील वर्गात प्रवेश देण्याची पात्रता ही 2024-25 च्या म्हणजेच उन्हाळी सत्र परीक्षा 2024-25 परीक्षांच्या निकालाऐवजी विषम सत्र ऑड सेमिस्टर 2025-26 च्या म्हणजेच हिवाळी सत्र परीक्षा ज्या होतील आता दिवाळी नंतर 2025-26 च्या निकालावर ठरवण्यात यावी। नियम काय आहे व्यवस्थित बघा। इथं असं त्यांनी मेन्शन केलं की जे विद्यार्थी फर्स्ट इयरच्या बॅकलॉग सब्जेक्ट मुळे थर्ड इयरला जाऊ शकत नाही, म्हणजे काय की तुम्ही सेकंड इयरला होतात, सेकंड इयर तुम्ही ऑल क्लिअर असाल किंवा सेकंड इयरचे क्रेडिट हे भरत असतील, तुमचे जे काही क्रेडिट दिलेले असतील, तुम्ही पात्र असाल थर्ड इयरला जायला, सेकंड इयर मुळे थर्ड इयरला तुम्ही जाऊ शकताय। पण फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे एखादा सुद्धा, पण त्यामुळे तुम्हाला थर्ड इयरला जाता येत नाही। सेकंड इयर ऑल क्लिअर आहे किंवा सेकंड इयरचे विषय तुमचे बऱ्यापैकी निघाले की तुम्ही थर्ड इयरला जाऊ शकता। ओके, म्हणजे तुम्ही जायला पाहिजे होतं, पण फर्स्ट इयरचा बॅक असल्यामुळे थर्ड इयरला जाता येत नव्हतं अशा विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत। त्याचबरोबर जे स्टुडंट सेकंड इयरच्या बॅकलॉग मुळे फोर्थ इयरला जाऊ शकले नाही, थर्ड इयर क्लिअर होतं, सेकंड इयरचा बॅकलॉग असल्यामुळे फोर्थ इयरला जाऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे। आता काय ते बघा, तर अशा विद्यार्थ्यांना टेम्पररी ऍडमिशन तात्पुरता प्रवेश हा देण्यात येतोय, म्हणजे सेकंड इयर क्लिअर आहे आणि फर्स्ट इयरच्या बॅकलॉग मुळे थर्ड इयरला जाता येत नव्हतं, आता तुम्हाला टेम्पररी ऍडमिशन घेता येणार आहे थर्ड इयरला, जरी फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल। हे फक्त 2025-26 साठी आहे, पुढच्या वर्षी हा रूल असेल असं नाही, कदाचित येईल कॅरी ऑन किंवा येणार नाही। ठीक आहे, घेता तुम्हाला तात्पुरता प्रवेश घेता येणार आहे। ठीक आहे, असंच असेल मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर जे काही इयर्स आहे
फिफ्थ इयर तुम्हाला जे कुठले बॅकलॉग असतील त्यानुसार फर्स्ट टू थर्ड जाता येईल, सेकंड टू फोर्थ जाता येईल, यानुसार तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येईल. पण त्यासाठी काय कंडिशन दिली त्यांनी की तुम्ही 2024-25 म्हणजे आता तुम्ही समर एक्झामिनेशन दिलेली आहे, ठीक आहे, या परीक्षेच्या निकालाऐवजी, ठीक आहे, या परीक्षेच्या निकालाऐवजी विषम सत्र म्हणजे ऑड सेमिस्टर 2025-26 दिवाळी नंतर जे होणार आहे एक्झाम, तर त्या विंटर एक्झामच्या निकालावर ठरवण्यात येईल. म्हणजे तुमचे जे फर्स्ट इयरचे बॅकलॉग आहेत तुम्हाला ते आता विंटर एक्झाम मध्ये देता येतील. ते तुम्ही जर क्लिअर झालात तर पुढे काय बघा. आता रूल नंबर बघा 2, तात्पुरता प्रवेश काही अटी आणि शर्ती, काही रूल्स अँड कंडिशन ज्या असतील त्या याच्या अधीन राहून देण्यात यावा आणि अशा प्रकारे उपरोक्त वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विषम सत्रांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी सदर विद्यार्थ्याची असेल. म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे तरी सुद्धा थर्ड इयरला जर जात आहात तर त्याचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट म्हणजे स्टडी करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ही पूर्णपणे विद्यार्थ्याची असेल. त्या बाबतीचे हमीपत्र म्हणजे अंडरटेकिंग हे प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे सादर करायचे आहे. ओके, ते अंडरटेकिंग तुम्हाला ते द्यावं लागेल की तुम्ही फर्स्ट इयर बॅक असूनही थर्ड इयरला ऍडमिशन घेताय तात्पुरत्या स्वरूपाचं, त्याचं एक अंडरटेकिंग पहिले तर तुम्हाला ते कॉलेजला तुमच्या द्यावं लागेल. ओके, आता सगळ्यात महत्वाचा रूल नंबर 3, हे सगळं ऍज इट इज परिपत्रकानुसार सर्क्युलर नुसार मी तुम्हाला रीड करून दाखवतो आहे आणि त्यानुसारच ते समजून घ्या. तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी, उदाहरणार्थ समजा तुम्ही ऍडमिशन घेतलंय, फर्स्ट इयर बॅक आहे पण थर्ड इयरला घेतलंय, सेकंड इयरचे एखादा सब्जेक्ट बॅक आहे, थर्ड इयर क्लिअर आहे पण फोर्थ इयरला घेतलंय तुम्ही टेम्पररी ऍडमिशन, तर शैक्षणिक जे काही म्हणजे अकॅडमिक्स जे असेल तुमचं, फॉर एक्झाम्पल टीचिंग असेल, त्यानंतर प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल्स असतील, ओरल असतील, ऍडिशनल जे काही वर्क असेल किंवा व्हिजिट असतील, अजून जे काही असेल, ठीक आहे, टर्म वर्क असेल तुमचं, तर ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्याव्यात. म्हणजे विद्यार्थ्यांनी पण ते टर्म वर्क वगैरे सबमिशन तुम्हाला करायचं आहे प्रवेश घेतल्याच्या नंतर, ठीक आहे. त्या बाबतीच्या परीक्षा व इतर बाबी या हिवाळी सत्र 2025-26 या प्रथम द्वितीय तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे अनुशेषाचे विषय पूर्णतः उत्तीर्ण होऊन, म्हणजे जे फर्स्ट इयरचा तुमचा बॅकलॉग आहे तो तुमचा क्लिअरली पास झाल्याच्या नंतर तुम्ही थर्ड इयरला ऍडमिशन घेतलंय, ठीक आहे, फर्स्ट इयर बॅक असून सुद्धा आता 2025-26 विंटर दिवाळी नंतर जी होईल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक्झाम, तर बॅकलॉग जो सब्जेक्ट असेल फर्स्ट इयरचा तो जर क्लिअर झाला किंवा 2 सब्जेक्ट असतील 3 सब्जेक्ट असतील ऑल क्लिअर तुम्ही जर झाला तर ते विद्यार्थी थर्ड इयर किंवा सेकंडचे विद्यार्थी फोर्थ इयर किंवा त्यानुसार त्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतील. जर क्लिअर झाला तरच तुमचं ऍडमिशन थर्ड इयर साठी कंटिन्यू केलं जाईल. ओके, अशाच विद्यार्थ्यांना सत्र 5, 7 आणि 9 म्हणजे सेमिस्टर जे आहे ते थर्ड इयरचं फर्स्ट सेम म्हणजे 5th सेम, फोर्थ इयरचं फर्स्ट सेम म्हणजे 7th सेम, अशा पद्धतीने काही कोर्सेसला 5 वर्ष सुद्धा असतील, त्यानुसार त्यांचे सेमिस्टरिंग त्यामधले प्रॅक्टिकल ओरल जे काही असेल ते जे ग्राह्य करण्यात येईल. जर तुमचा फर्स्ट इयरचा विषय बॅकलॉग आहे तो दिवाळीच्या एक्झाम मध्ये, विंटर एक्झाम मध्ये, नोव्हेंबर डिसेंबर जेव्हा कधी एक्झाम होईल त्यामध्ये जर क्लिअर झाला तर आणि तरच तुम्हाला तुमचं ऍडमिशन हे टेम्पररी जे होतं ते कंटिन्यू करता येणार आहे. ओके, काही गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. परत एकदा रिपीट करतो की फर्स्ट इयरच्या बॅकलॉगमुळे थर्ड इयरला जाता येत नव्हतं, सेकंड इयर ऑल क्लिअर आहे किंवा पात्र आहात, मग तुम्हाला तात्पुरतं ऍडमिशन दिल्या गेलं तर तुम्हाला विंटर एक्झाम डिसेंबर नोव्हेंबर मध्ये तुम्हाला तो विषय बॅकलॉगचा फर्स्ट इयरचा क्लिअर करावा लागेल, तर मग तुमचं ऍडमिशन हे कंटिन्यू होईल थर्ड इयरला. ओके, आता अशा प्रकारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष 25-26 म्हणजे अकॅडमिक इयर 26 च्या विषम म्हणजे ऑड सेमिस्टर हिवाळी आणि सम म्हणजे इव्हन सेमिस्टर उन्हाळी म्हणजे जे जानेवारी ते मे जनरली असतं, कोर्सेस नुसार ते व्हॅरी होईल. सत्राच्या परीक्षेचा एकत्रित सम उन्हाळी सत्राच्या परीक्षेसोबत घेण्यात यावा. आता नीट लक्ष द्या, विद्यार्थ्यांना जे फर्स्ट इयर मधून थर्ड इयरला गेले
लक बाय चान्स किंवा तुम्ही अभ्यास केल्यानंतर किंवा काहींचे विषय हे सुटल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस थर्ड इयरचं ऍडमिशन कंटिन्यू करता, जेव्हा कंटिन्यू करता त्यावेळेस तुम्हाला त्या परीक्षा उन्हाळ्यामध्ये, म्हणजे ठीक आहे मे जून मध्ये ज्या परीक्षा होतात एप्रिल मे जून मध्ये उन्हाळ्यामध्ये 2026 ला, तर त्यामध्ये तुम्हाला एकत्रित दोन्हीही सेमेस्टरच्या परीक्षा या द्याव्या लागतील. म्हणजे काय की फर्स्ट इयरचे बॅक असल्यामुळे थर्ड इयरला प्रवेश घेतला, ठीक आहे, दिवाळीत तुम्हाला ते दोन्ही सेमेस्टरचे एक्झाम देता येणार नाही थर्ड इयरचे. पहिले बॅकलॉग कंप्लीट करून घ्या, दिवाळीचा ऍडमिशन घेतलंय बॅकलॉग कंप्लीट करून घ्या आणि थर्ड इयरचं फर्स्ट सेम आणि थर्ड इयरचं सेकंड सेम म्हणजे कंप्लीट 5, 10, 15 जे काही पेपर असतील तुमचे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एकत्रित द्यावे लागतील. ठीक आहे, पहिलं सेम आणि दुसरं सेम थर्ड इयरचं, किंवा जे सेकंड मधून फोर्थला गेले त्यांचं फोर्थ इयरचं फर्स्ट सेम आणि सेकंड सेम जे काही असेल ते तुम्हाला म्हणजे ऍट अ टाइम 10, 12, 15 जे काही विषय ऍट अ टाइम उन्हाळ्यामध्ये ते तुम्हाला द्यावा लागतील. ठीक आहे, आणि त्यावेळेस मग तुमचं ठरल त्या रिझल्टवर तुमची पुढची कंडिशन्स, पुढचा रिझल्ट कसा असेल ते. ओके, जे तात्पुरते प्रवेशित विद्यार्थी हिवाळी 25-26 मधील परीक्षेमध्ये त्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे अनुशेष म्हणजे बॅकलॉग सब्जेक्ट पूर्ण करू शकणार नाहीत आणि प्रचलित नियमानुसार तृतीय वर्षाच्या 5व्या, चतुर्थ वर्षाच्या 7व्या आणि 5व्या वर्षाच्या 9व्या सत्राकरता अपात्र ठरतील. म्हणजे जर तुम्ही थर्ड इयरला फर्स्ट इयरचा बॅक आहे तरी सुद्धा थर्ड इयरला तुम्हाला संधी देण्यात आली आहे, तुम्ही ऍडमिशन घेतलंय, पण जर तुम्ही विषय क्लिअर करू शकले नाही फर्स्ट इयरचे किंवा सेकंड इयरचे फेल आहेत, थर्ड इयर क्लिअर आहे आणि फोर्थ इयरला जात आहे, सेकंड इयर पासून फोर्थला जात आहे आणि दिवाळीच्या नंतरच्या परीक्षेमध्ये विंटर एक्झाम मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जर तुमचे पेपर निघलेच नाही, जे काही बॅकलॉग होते फर्स्ट इयरचे किंवा सेकंड इयरचे निघलेच नाहीत विषय, तर म्हणजे बॅकलॉगच राहिले परत सुद्धा, तर अशा विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश हा आपोआप रद्द होईल. म्हणजे काय की आणि त्याकरता तुमचा शैक्षणिक शुल्क व इतर बाबी यांचा परतावा देय राहणार नाही. म्हणजे काय नीट समजून घ्या, जर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही बॅकलॉगचे दिले, समजा फर्स्ट इयरचा विद्यार्थी थर्ड इयरला ऍडमिशन घेतलंय टेम्पररी आणि फर्स्ट इयरचे बॅकलॉगचे सब्जेक्ट दिले तुम्ही, पण तरी सुद्धा फेल झाला, तर मग तुमचं ऍडमिशन थर्ड इयरला कन्सिडर होणार नाही, कंटिन्यू केलं जाणार नाही. तुमचं ऍडमिशन तात्पुरतं जे होतं ते ऑटोमॅटिक कॅन्सल केल्या जाईल. ओके, जर विषय निघाले तर मग ऍडमिशन कंटिन्यू, जर नाही निघाले तर ते तुमचं ऍडमिशन ऑटोमॅटिकली आपोआप रद्द होईल किंवा कॅन्सल होईल. हे एक महत्वाचं आहे की त्याकरता जमा शैक्षणिक शुल्क जे काही तुम्ही आता हे फीच्या बाबतीत जो आहे तो त्यांनी परत देय राहणार नाही परतावा. म्हणजे की आता हे डिपेंड आहे की काही कॉलेजेस जे आहेत स्ट्रीम नुसार, ब्रँचेस नुसार किंवा तुमच्या फील्ड नुसार जे टेम्पररी प्रवेश घेतल्यावर आपण जी प्रोव्हिजनल फी वगैरे भरून घेतो, किंवा आता हे फीच्या बाबतीतले नियम ज्यांचे त्यांचे वेगवेगळे असतील, तुम्हाला त्यासाठी त्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. कुठल्या स्ट्रीमचं तुमचं कॉलेज आहे, जी काही फी कॉलेज भरून घेईल, थोडी जास्त किंवा अजून जास्त जी काही फी भरून घेईल, तर ती तुम्हाला परत देय राहणार, परतावा देय राहणार नाही, परत ती रिटर्न भेटणार नाही असा इथं उल्लेख आहे. शैक्षणिक शुल्क जे काही तुम्ही भरणार असाल तात्पुरत्या स्वरूपाच्या ऍडमिशनला, तर ते तुम्हाला परत भेटणार नाही असा उल्लेख या इथे त्या सर्क्युलर मध्ये आहे. तर हे मी परत एकदा सांगतो, ज्या त्या स्ट्रीम नुसार वेगवेगळं असेल, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टीचं एक कन्फर्मेशन घ्यायचं आहे. ओके, स्ट्रीम वेगवेगळे आहेत, भरपूर सारे पुणे विद्यापीठाच्या अंडर कोर्सेस आहेत, त्यामुळे सांगतोय की ह्या गोष्टीची खातरजमा तुम्ही फीच्या बाबतीतली किती असेल, आता ज्या त्या कॉलेजची फी वेगळी आहे, मग त्या ऍडमिशनसाठी किती करून घेण्यात येईल काय हे तुम्ही इन्क्वायरी करा तुमच्या कॉलेजला ऑफिस सेक्शन मध्ये आणि मग तुम्हाला ते समजून जाईल. ओके, रूल नंबर 6 आणि 7, सदर निर्देश अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये केवळ शैक्षणिक वर्ष 2025-26 करताच लागू राहील आणि या निर्देशकांचा संदर्भ पुढील वर्षात घेता येणार नाही. म्हणजे जसं मी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं होतं की हा जो कॅरी ऑनचा रूल आलेला आहे तो फक्त आणि फक्त अकॅडमिक इयर 2025-26 साठीच लागू राहील. विद्यार्थ्यांनी हा परत पुढच्या वर्षी येईल का असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तो येईल की नाही ते सांगू शकत नाही.
हा जो रूल दिलाय, हे रूल्स ह्या कंडिशन्स फक्त 2025-26 साठीच लागू असेल. भविष्यात असेल की नाही त्याची गॅरंटी नाही. कदाचित येईल 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, पुढच्या वर्षी, आपल्याला आयडिया नाही. जर आला तर मग मी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईलच, पण इथं याचा उल्लेख फक्त एवढ्या वर्षासाठी तो असेल. ओके. ज्या अभ्यासक्रमात शिखर संस्थांची परवानगी असेल अशा अभ्यासक्रमांना त्या संस्थांचे नियम लागू राहतील. ऑब्वियस, ठीक आहे, बीओएस बॉडीज असतात, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तर त्यांचे रूल्स, त्यांचे नियम जे असतील तर ते तुम्हाला ते लागू राहणार आहेत. ओके. तर हे सगळं परिपत्रक, हे सर्क्युलर तुम्ही नीट रीड करा. जर तुम्हाला त्यातल्या काही गोष्टींची अडचणी असेल, डाऊट्स असतील, तर तुमच्या कॉलेजमध्ये जे ऑफिस सेक्शन असेल, जे एक्झाम सेक्शन असेल, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने ते रूल सगळे क्लिअर रीड करा आणि नंतरच दुसऱ्या कोणाला तरी हा मेसेज कन्वे करा. ओके. कुठलाही डाऊट असेल काय तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही विचारू शकता. तर हे होतं कॅरी ऑन रूल्स संदर्भात. तर अक्षयज व्ह्यू पॉइंट या युट्यूब चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीचे जे काही नवीन रूल्स येतील अकॅडमिक रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड, तर मी घेऊन येत राहील या माझ्या चॅनलवर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.